काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना धमकी दिल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये सद्भावना शांती मोर्चा। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना धमकी देणाऱ्या तथाकथित कीर्तनकार संग्राम भंडारे यांचा मोर्चाद्वारे निषेध। तत्वाकरिता आणि विचाराकरता माझी मरण्याची तयारी, संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांचा आक्रमक पवित्रा। गिरीश महाजन कुंभमेळा मंत्री असताना भुजबळ बैठक घेत असल्यानं चर्चांना उधाण। दरम्यान नाशिकचा मंत्री म्हणून आपल्याला 100% अधिकार, भुजबळांचं स्पष्टीकरण। सीनियर नेते म्हणून भुजबळांकडे बघितलं जातं, जर आढावा बैठक घेतली तर काय त्यात हरकत काय, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर मोठी जबाबदारी, महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांशी देवेंद्र फडणवीस साधणार संवाद, विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती। उपराष्ट्रपती पदासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस आणि राजनाथ सिंग यांचा उद्धव ठाकरेंना फोन, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांची माहिती। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षा निवासस्थानी भेट, दोघांमध्ये 50 मिनिटं चर्चा। टाउन प्लॅनिंग संदर्भात काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांची चर्चा, भेटीनंतर राज ठाकरेंची माहिती। वाहतूक समस्या, पार्किंग संदर्भात काही नमुने मुख्यमंत्र्यांना दिले, ट्रॅफिक संदर्भात काही कठोर कारवाई आवश्यक, राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। आमदार रोहित पवारांना एमपीएमएलए कोर्टाकडून दिलासा, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी रोहित पवारांना दिलासा, पुढील सुनावणी 8 ऑक्टोबरला। पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं नामांतर, वेल्हे तालुक्याचं नाव राजगड, स्वराज्याची पहिली राजधानी राजगडाच्या पायथ्याशी वेल्हे तालुका, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्र्यांचा निर्णय। डीपीडीसीचा 5% निधी खर्च करण्यासाठी आता लागणार वित्त विभागाची परवानगी, मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची याचं सर्वेक्षण होतंय, अहवाल आल्यावर लाभार्थी कळतील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। बेस्ट पतपेढी निकालानंतर दादरच्या सेना भवन परिसरात भाजपची जोरदार बॅनरबाजी, ठाकरे ब्रँड कुमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात बॅनरवर मजकूर। मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास येणाऱ्या कार्तिकीला पंढरपुरात उपमुख्यमंत्र्यांना पूजा करू देणार नाही, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड यांचा इशारा। गोवर्धन ग्रामपंचायतीमधील ग्रामसभा बैठकीत राडा, विषय मंजुरीवरून राडा झाल्याची माहिती, बुधवारच्या बैठकीतला हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल। मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून कंत्राटदार शेरसिंग राठोडला बोरिवलीमधून अटक, तपासादरम्यान नाव आल्यानंतर कारवाई करण्यात आली। वसई विरारच्या माजी आयुक्तांच्या भ्रष्टाचाराचा ईडीकडून कच्चा चिट्टा उघड, माजी आयुक्त अनिल पवारांच्या कार्यकाळात 275 कोटींचा भ्रष्टाचार। जिल्हा परिषदेच्या 1183 कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई, महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ, सर्व जिल्हा परिषदेच्या सीईओंना कारवाई करण्यासाठी आदेश। ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी तब्बल 6 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती, ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी महामंडळाचं कार्य, शासकीय नियुक्त्यांचा मार्ग मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोकळा। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5285 घरांसोबतच 77 जमिनीच्या विक्रीसाठी 1,03,160 अर्ज, 28 ऑगस्टच्या रात्री 12 पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत। मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांची समस्या आणखी भीषण, वाशिष्ठी नदीच्या पुलावरून शहरात जाताना रस्त्यावर भले मोठे खड्डे, वाहन चालकांसाठी डोकेदुखी। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गणेशोत्सव काळात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर 23 ऑगस्टला मध्यरात्री 12 पासून ते 28 ऑगस्टच्या रात्री 11 पर्यंत अवजड वाहनांना बंदी। मुंबई नाशिक महामार्ग पिंपळास गावाजवळ खचला, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रस्त्यावर बॅरिकेडिंग लावून 1 लेननं वाहतूक सुरू। मुंबई विद्यापीठाकडून पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला 25 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ, पुनर्परीक्षा पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करण्यास विलंब झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला।
आणि कागार ते गेटवे अशा मेट्रोच्या 11व्या मार्गिकेला मंजुरी 15 दिवसात प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार. केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवली जाणार. पुणे शहरातील अनेक भागात पुणे महानगरपालिकेकडून अतिक्रमण विरोधात मोहीम. अनधिकृत बांधकामं, आस्थापना आणि अतिक्रमणावर पुणे महानगरपालिकेचा कारवाईचा बडगा. पुण्यातील हिंजवडीतील आयटी कंपनीतील 82 कोटी रुपयांच्या डेटाची चोरी. 3 माजी कर्मचाऱ्यांना अटक. कोळशाचं उत्पादन 12.3% घटलं. 5 वर्षातली सर्वात मोठी घसरण. तर खनिज तेलाचं उत्पादन सलग 7व्या महिन्यात आक्रसलं. जीवन विम्यासह आरोग्य विमा स्वस्त होणार. केंद्राचा पॉलिसींवरील जीएसटी काढून टाकण्याचा प्रस्ताव. सरकारचा मोठा दिलासा देण्याच्या तयारीत. नाशिकमध्ये सातत्यानं बदलणाऱ्या वातावरणामुळे शहराच्या तापाच्या रुग्णांच्या संख्येत कहर. गेल्या 1 महिन्यात 4,408 तापाच्या रुग्णांची नोंद, तर 64 डेंग्यूचे रुग्ण. मुसळधार पावसानं मुंबईकरांना झोडपलं असताना पावसाळी आजारांचा तापही वाढला. डेंग्यू रुग्णांची संख्या 404 वर, तर मलेरियाचे 674 रुग्ण. बैलपोळ्यासाठी बीडची बाजारपेठ सजली, मात्र बैलांची संख्या घटली. उद्या देशभरात पोळा सणाचा उत्साह. बैलपोळा हा शेतकऱ्यांच्या श्रमाचं प्रतीक. विदर्भातील बाजारपेठांमध्ये बैलांच्या साज शृंगारासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी. बुलढाण्यात लंपीचा वाढता प्रादुर्भाव. पोळा सण सार्वजनिक न करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. शेतकऱ्यांचा मात्र विरोध. कोल्हापूरच्या कासारी नदीच्या पुरामुळे हजारो हेक्टरवरली शेती पाण्याखाली. नदीनं आपलं पात्र सोडलं असून रौद्ररूप धारण केलं. जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले. संभाजीनगर जिल्ह्यातील येणारी पाण्याची आवक वाढल्यानं पुन्हा दरवाजे उघडण्याचा निर्णय. उजनी आणि वीर धरणाच्या पाण्यामुळे पंढरपुरात पूरपरिस्थिती. चंद्रभागानं इशारा पातळी ओलांडली. गोसेखुर्द धरणातून विसर्ग वाढवला. धरणाचे 2 दरवाजे 1 मीटरनं उघडण्यात आले. गडचिरोलीत पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल. काढोली नाला पार करत असताना पुराच्या पाण्याचा फटका बसल्यानं तोल गेला. स्थानिकांच्या मदतीनं या व्यक्तीला बाहेर काढण्यात यश. जळगाव एमआयडीसीतील हॉटेल तारामध्ये चालणाऱ्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापेमारी केली. 2 बांगलादेशी महिलांची सुटका, तर हॉटेल मालकासह 5 जण पोलिसांच्या ताब्यात. पुण्यातील सिंहगड किल्ल्याच्या तानाजी कड्यावरून एक पर्यटक बेपत्ता. वाऱ्याचा आणि जमिनीचा अंदाज न आल्यानं तरुण दरीत कोसळल्याची शक्यता. बुलढाण्यातील नांदुरा शहरातील शाहीन कॉलनीतील एका घरातून 41 तलवारी जप्त. नांदुरा पोलिसांची कारवाई. अलिबागवरून सिडकोलीकडे जाणाऱ्या एसटी बस चालकाला भर रस्त्यात मारहाण. वाहन रस्त्यात उभे असल्यावरून मारहाण झाल्याची माहिती. मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. लोणावळ्यात महिलांची फ्रीस्टाईल हाणामारी. काही पर्यटक महिला दारूच्या नशेत रस्त्यावर आल्या. परिणामी महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. रील्स बनवताना निष्काळजीपणामुळे 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू. वेगानं ट्रॅक्टर चालवत मोबाईलवर रील बनवणं महागात पडलं. ट्रॅक्टरवरचं नियंत्रण सुटल्यानं ट्रॅक्टर उलटून युवकाचा मृत्यू. कर्नाटकमधल्या हसन इथली घटना. इस्रायलनं वेस्ट बँक क्षेत्रात वसाहती स्थापन करायला दिली मंजुरी. यामुळे इथला भूभाग 2 भागात विभागला जाणार. पॅलेस्टाईन देशाच्या निर्मितीला त्यामुळे कायमचा हरताळ फासला जाणार. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा भागात सैन्याच्या ताफ्यावर मोठा हल्ला. 25 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू. तेहरीके तालिबाननं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. आशिया कपसाठी पाकिस्तानी क्रिकेट संघाची घोषणा. बाबर आझम, मोहम्मद रिजवान संघाबाहेर. सलमान आगा पाकिस्तानी संघाचा कर्णधार. अभिनेता अक्षय कुमार आणि अरशद वारसीला पुणे न्यायालयाचा झटका. जॉली LLB 3 चित्रपटात वकील आणि न्यायाधीशांवर असभ्य भाषेत विनोद केल्याच्या प्रकरणी चित्रपटावर मनाई हुकूम मिळवण्यासाठी मागणी.